नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 978वा आणि 979वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. आपण काहीही काम करताना मधून घड्याळ बघत असतो. किती वाजले ते कळते आणि त्यावरून आपण काम किती वेळाने थांबवायचं आहे ते ठरवतो. त्याच घड्याळाकडून आपण काम केव्हा थांबवायचं हे शिकतो, पण घड्याळाप्रमाणे सतत पुढे जात राहायचं हे शिकतच नाही. आता पुढची एक जर्मन भाषेतून मराठीत अनुवाद केलेली पुढची गोष्ट आहे विहिरीमधील मृत्यू. आजचा आता 3रा दिवस होता. एक कुत्रा एका विहिरीच्या काठावर बसून होता. तो कुत्रा काही गावातल्या कोणी पाळलेला नव्हता. कुत्रा मधून गुरगुरत होता, पण आपली जागा काही सोडत नव्हता. जाणारे येणारे लोक त्या कुत्र्याकडे बघायचे, पण कुणालाच त्याची काही काळजी वाटत नव्हती, कारण तो कुणाचाच नव्हता. जेव्हा 4था दिवस उजाडला आणि कुत्रा तिथेच होता, तेव्हा गावातल्या 2 पोक्त महिलांना त्याची काळजी वाटू लागली. त्यांनी त्या कुत्र्यासाठी काहीतरी खायला आणलं. कुत्र्याने त्या पदार्थांकडे बघितलं देखील नाही. त्याचा चेहरा दुःखी दिसत होता. महिलांना आश्चर्य वाटलं. त्यापैकी एकीला काहीतरी म्हणायचं होतं, पण कुत्र्याच्या चेहऱ्याकडे बघून तिला काहीच म्हणवेना. थोड्या वेळाने त्या निघून गेल्या. काही वेळाने एक शेतकरी तिथून जात होता. त्याने कुत्र्याला बघितलं आणि त्याला वाटलं की गावात घडत असलेली एवढी महत्त्वाची गोष्ट महापौरांच्या कानावर घातलीच पाहिजे. गावात कुत्रा किती विचित्र वागतोय हे महापौरांना कळायलाच पाहिजे. महापौरांना कळवल्यावर त्यांना वाटलं की गावातल्या प्रत्येक भटक्या कुत्र्याची काळजी घेणं हे काही त्या महापौरांचं काम नाही. हे काही त्यांच्या समाजातील स्थानाला आणि मानाला शोभून दिसणार नाही. तरी पण त्याबद्दल 2-3 वेळा ऐकल्यावर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलंच. संध्याकाळी तिथल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये त्या कुत्र्याबद्दलच चर्चा चालू होती. सगळेजण म्हणत होते की तो कुत्रा तिथून हलतच नाही आहे, पण हे फारच विचित्र आहे. नक्कीच त्याचं काहीतरी महत्त्वाचं कारण असणार. काही लोकांना वाटत होतं की कुत्रा एकाच ठिकाणी बसला आहे, ह्याच्यात काय महत्त्वाचं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यावर शेवटी ठरलं की शोध घ्यायला हरकत काय आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या म्हणण्याची दखल अजिबातच नाही घेतली गेली. हेही बरोबर होणार नाही. तिथे एक शेनिंगर नावाचा चांगला उंचापुरा माणूस होता. तो फायर ब्रिगेडमधून रिटायर झाला होता आणि आता शेतीच करायचा. तो म्हणाला की त्या दुसऱ्या शेतकऱ्याचं बरोबर आहे. कुठलाही कुत्रा त्याच्या मालकासंबंधी खूप हळवा असतो. तो त्याला सोडून कधीही जात नाही आणि असं काही झालं तर त्याला काही खावंसं पण वाटत नाही. कदाचित त्याचा मालक त्या विहिरीत पडला असेल. गावातले एक शिक्षक म्हणजे बरहोल्ड यांना काहीतरी आठवलं आणि ते घाईघाईत तिथून विहिरीकडे निघून गेले. आता सगळ्यांना वाटू लागलं की कोणीतरी विहिरीत मरून पडलं आहे आणि आपण काहीच न करणं योग्य होणार नाही. आतापर्यंत रात्रीचे 9 वाजलेले होते. मग सगळे विहिरीकडे गेले. फायर ब्रिगेडची मदत मागण्यात आली. मग त्यांचे लोक लवकरच आले. तोवर 10 वाजले होते. त्यांनी बघितलं तर विहिरीत बरंच पाणी होतं. सहज असं काहीच दिसत नव्हतं. अंधार गुडूप झालेला होता. विहिरीत दिसायला हवं असेल तर पाणी बाहेर काढायला हवं. त्यासाठी मग पंप मागवण्यात आला. तो चालू केल्यावर त्याचा इतका मोठा आवाज झाला की सगळं गाव जागं झालं. ते सगळेच मग विहिरीकडे आले. पंप चालू असताना सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. कुत्र्याचं वागणं खूप कौतुकास्पद आहे असंच सगळ्यांचं मत होतं. काही बायकांनी कुत्र्याला सहानुभूती आणि प्रेमाने थोपटलं. काहींनी आपल्या भावना त्याची शेपटी दाबून व्यक्त केल्या. आपापल्या आयांच्या मांडीवर असलेली लहान मुलं अंधाराला घाबरली आणि रडू लागली. काय चाललंय ते त्यांना काहीच कळत नव्हतं. फायर ब्रिगेडच्या लोकांना विहिरीत काय सापडेल आणि काय नाही याचाच ताण आला होता. ती विहिरीत 30 मीटर खोल होती. बऱ्याच वेळाने पुष्कळ पाणी कमी झालं.
मग एक बरीच लांब शिडी विहिरीत सोडण्यात आली आणि त्याच्यावरून खाली जायचा कोणाला धीर होत नव्हता. शेवटी बरहोल्ड म्हणून जे होते शाळेतले शिक्षक, त्यांनी धीर केला. ते त्या शिडीवरून खाली उतरले. हळूहळू खाली जाता जाता देखील कुठे काही दिसतं का ते बघत होते. थोड्या वेळाने लोकांना ते वरतून दिसेनासेच झाले. आधी पाय आणि शेवटी डोकं पण दिसेना असं झालं. थोडा वेळ झाला. मग लोकांना काहीतरी अस्पष्ट असे आवाज यायला लागले. ते कसले आहेत ते काही त्यांना कळत नव्हतं. त्यांना वाटलं अजून थोड्या वेळाने स्पष्ट आवाज येईल. तेवढ्यात तो कुत्रा त्याची शेपटी जोरजोरात जमिनीवर आपटू लागला. विहिरीत काहीतरी विचित्र आहे आणि कुत्र्याला त्याची चाहूल लागली आहे असंच सगळ्यांना वाटलं. कुत्रा विहिरीच्या शेजारीच बसला होता. आतला आवाज नीट ऐकू यावा म्हणून पंप थांबवला गेला. कुणीतरी विहिरीत लोकांना बघता यावं म्हणून कुत्र्याला विहिरीपासून दूर केलं तरी तो कुत्रा परत तिथेच आला. मग बरहोल्ट यांचं डोकं हलताना दिसलं. त्यानंतर एक हात पाण्यातून बाहेर आला आणि एक लांबट हाड जोरजोरात हलताना दिसलं. सगळे घाबरले. असं काहीतरी शक्य आहे म्हणून कोणीतरी एक बंदूक तयारच ठेवली होती, जरूर पडली तर संरक्षणासाठी असावी म्हणून. त्याने नेम धरला आणि खबरदारी म्हणून भुतासारख्या अंधुक दिसणाऱ्या डोक्यात गोळी घातली. काही आवाज झालाच नाही. तेवढ्यात कोणीतरी अचानक ते लांब हाड पकडलं आणि धूम पळून गेलं. नंतर फक्त एकच झालं. त्या शाळेतले शिक्षक बरहोल्ट पुन्हा त्या गावात कधीच दिसले नाहीत आणि ती विहीर भूताची विहीर म्हणून नंतर प्रसिद्ध झाली. आता तिसरी जी रचना आहे ती अशी. मी अशा आईच्या शोधात आहे जिला वाटतं की तिच्या नवऱ्याच्या आईच्या सुनेसारखी उत्तम सून तिला स्वतःला मिळाली आहे. मी अशा आईच्या शोधात आहे जिला वाटतं की तिच्या नवऱ्याच्या आईच्या सुनेसारखी उत्तम सून तिला स्वतःला मिळाली आहे. चौथी रचना आहे ती अशी. नारदाच्या भक्तिसूत्रांच्या मधील 41 आणि 42 सूत्र. नारद म्हणतात, परमेश्वर आणि भक्त आणि गुरु आणि शिष्य या दोन जोड्यांच्या मध्ये काही फरक राहतच नाही. याचाच अर्थ असा की गुरु म्हणजे परमेश्वर आणि शिष्य म्हणजे भक्त. ज्या साधकांनी पुरेशी प्रगती केली आहे त्यांच्यासाठी जे काही आहे ते सगळं परमेश्वराने व्यक्त केलेलं त्याचंच आणखी एक रूप आहे. वेदांताप्रमाणे एकच सत्य आहे आणि तेच वेगवेगळ्या रूपात व्यक्त होत असतं. त्याचाच आणखी एक पैलू म्हणजे सगळं काही परमेश्वरच आहे, तर तो स्वतःवरच का बरं रागवेल? आणि एक पैलू म्हणजे ज्याला कोणाला त्याची कृपा हवी असेल त्याला तो मुक्तपणे ती देणार. त्यामुळे कोणी पापं केली असतील आणि त्याला जर भीती वाटत असेल की परमेश्वर त्याच्यावर कृपा करणं शक्य नाही, तर तसं काहीच नसतं. कारण ते पाप आहे याची खरी जाणीव होणं म्हणजेच तो यापुढे पापापासून दूर राहणं हे असतं. हे ज्या क्षणी होतं त्या क्षणी तो शांती आणि आनंदाचा धनी होतो. परमेश्वरच स्वतः अनेक प्रकारे व्यक्त होत असतो म्हणून खरं म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यात काही फरक नसतोच. त्यामुळे करायचं आहे काय तर गुरुची, परमेश्वराची कृपा व्हावी एवढाच प्रयत्न करायचा आहे. कृपा कशाने होते तर भक्तीने. आपल्याला जे जमेल, जे आवडेल त्या मार्गाने प्रयत्न व्हावेत. स्वतःच्या शरीरात, जगण्यात, मनात आणि विचारात त्याप्रमाणे बदल व्हावेत हा प्रयत्न व्हावा. यामध्ये जी मुख्य अडचण असते ती म्हणजे स्वतःचाच मीपणा. मी काही केलंय याची जाणीव हे समजायला बऱ्याच जणांना गुरुचा उपदेश आणि स्वतःचा विचार या दोघांचीही मदत लागते. त्यासाठीच आसपासच्या लोकांची सेवा आणि प्रार्थना हे 2 मार्ग असतात. काहीही केलं तरी त्याचं श्रेय परमेश्वराला देऊन टाकणं हा एक मार्ग आहे. मग गर्व व्हायचा प्रश्नच येत नाही. आणखी एक, आपल्या भोवतालचा निसर्ग आणि भोवतालचे लोक हे देखील आपल्याला कळत नकळत खूप काही शिकवून जातात. हे सगळं जगणारे लोक आजूबाजूला असणं म्हणजेच सत्संग. त्यांच्याकडून आपण कळत नकळत खूप काही शिकून घेतो. त्याचप्रमाणे चांगली पुस्तकं, त्यांचं वाचन आणि मनन हा पण सत्संगच असतो. परमेश्वराच्या भक्ताचं कधीही नुकसान होत नाही यावर विश्वास असणं हा पण एक सत्संगच असतो.